मध्ये या ऑलरेडी उशीर झाला आणि त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज. घाई करा. टायमर या ठिकाणी ऑन असेल. जर का 25 मिनिटांमध्ये तुमची 5 षटकं कंप्लीट होत नाहीयेत तर 6व्या षटकामध्ये एक फिल्डर तुम्हाला यार्ड सर्कलमध्ये घ्यावा लागणार आहे. याची नोंद टीम गोखिवरे 11 घ्या, कारण बॅट्समन मैदानामध्ये दाखल झाल्यात. सिल्वर स्टार अर्नाला वेळेवरती उपस्थित आपण राहिलात त्याबद्दल आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून धन्यवाद. चला प्लीज गोखिवरे 11 टीम क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आम्ही टायमर इथून ऑन करू. कॅप्टन आपण त्याची दखल घ्यायची आहे कारण ऑलरेडी भरपूर उशीर झालाय. आजचं शेड्यूल वेळेवरती पूर्ण होणं देखील गरजेचं आहे, कारण आयोजकांना आयोजन करून बारीक सारीक गोष्टी या ठिकाणी सांभाळून जरूर आपला जॉब देखील पाहावा लागतो. त्यामुळे प्लीज थोडंसं कोऑपरेट करा. आणि गोखिवरे 11 टीम एक अनाउन्समेंट आहे. तुमचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नाही आहे. पहिला बॉल पडण्याच्या अगोदर तुमचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित असणं गरजेचं आहे. जर का 12th मॅन उपस्थित झाले नाहीत तर 2 रन्सची पॅनल्टी या ठिकाणी असेल. गोखिवरे 11 टीम आपण लक्षात घ्या. महेंद्र आता भोईर यांचं आगमन होत असताना आपण पाहतोय. चला टायमर या ठिकाणी स्टार्ट झालंय. कॅप्टन आपण लक्षात घ्या, जर का 25 मिनिटांमध्ये तुमची 5 षटकं कंप्लीट झाली नाही तर एक फिल्डर तुम्हाला 38 सर्कलमध्ये घ्यावं लागणार आहे. नवनाथ तांडेल आणि त्याचबरोबर डेनॉल यांना आपण पाहतोय. 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल झाल्यात ओपनिंग पेअरच्या माध्यमातून. पहिले षटक हाताळणीकरिता बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनोज यांना आपण पाहतोय. चला मॅच ऑन. सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहतोय फील्ड सेटअप देखील त्या ठिकाणी सेट झाला डीप मध्ये. आपण पाहू शकता मिड विकेट लॉंग ऑन. खुशी 11 गोखिवरे आणि दुसऱ्या बाजूला सिल्वर स्टार अर्नाला या 2 संघांमध्ये सामना आपण पाहतोय. आज अल्पेश दादा भोईर यांच्या माध्यमातून एकाच हाफमध्ये 2 टीम्स त्या ठिकाणी प्रेझेंट केल्या गेल्यात. एक मोठे पॅकर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल लेग स्टंपवरती डिलिव्हर्ड करण्याचा प्रयत्न झाला होता. शॉर्ट बॉल सॉपर मैदानामध्ये झाला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंच मुन्ना पठाण सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत. सुरुवात या इनिंगची व्हाईटने होत असताना आपण पाहतोय. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल होती स्लॉक स्वीप सरळ बॉल डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे एफर्टलेस स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. षटकार 6 धावा. पेश केलाय फलंदाज नवनाथ तांडेलच्या बॅट मधून. हा षटकार येत असताना आपण पाहतोय मिडल ऑफ दी बॅटने चेंडू कनेक्ट झाला होता आणि त्यानंतर मिड विकेटला बॉलचा प्रवास त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मॅच बॉल मैदानामध्ये दाखल झालाय. सिल्वर स्टार अर्नाला आणि दुसऱ्या बाजूला खुशी 11 गोखिवरे या 2 टीम मधील ही मॅच आपण पाहतोय. सुरुवात चांगली झाली. 7 धावा स्कोर कार्ड वरती. दुसरा बॉल देखील पिकअप शॉट त्या स्पॉटला पिक केला आणि बीड विकेटला त्या ठिकाणी सरळ बॉल सीमारेषा पार. बॅक टू बॅक 2 मोठे फटके. चौकार 4 धावा. थँक्यू डीजे. अटॅकिंग स्टार्ट सुद्धा मिळाले टीम सिल्वर स्टार अर्नाला संघाला. नवनाथच्या बॅटमधून ते 2 मोठे फटके येत असताना पाहायला मिळाले. आधीचा बाकोड ऑफ स्क्वेअर लेगला आणि त्यानंतर मिड विकेटला चौकार येताना पाहायला मिळाला. आता या बॉलवरती लेग लान्स करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉल मध्ये हवं तसं कनेक्शन झालेलं नाहीये. विकेट किपरची चांगली मेहनत त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. धावसंख्या फलकावरती 12. नवनाथ आणि दुसऱ्या बाजूला डेनॉल या 2 फलंदाजांमध्ये ते स्ट्रॉंग बॉन्डिंग आपण पाहणार आहोत. 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. टीमचे टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 12.
पहिला बॉल वाईट, दुसरा बॉल षटकार, म्हणजे जो ऑफिशियली पहिला बॉल षटकार आणि दुसरा बॉल चौकार आणि तिसरा बॉल होती सिंगल. येस, डॉट. तीन बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 11. 11 रन्स स्कोर कार्ड वरती लागला जात आहेत. चौथा बॉल स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला लेग कटर मैदानामध्ये आपण पाहिलं. सरळ बॉल जातो विकेट किपरच्या हातामध्ये. आदरणीय सन्माननीय दिलीप दादा गरत, नांदकडीपाडा गावातील अनमोल रत्न आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 2,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेले. धन्यवाद दिलीप दादा. अजून एक चांगला बॉल मैदानामध्ये पाहायला मिळतोय. मागच्या 2 बॉलमध्ये जे लेग कटर्स मैदानामध्ये हाताळले गेलेत, मनोजची जी ॲबिलिटी आहे पेश करत असताना पहिल्या 2 बॉलवरती जरूर त्याच्यावरती प्रश्न उचलला होता, परंतु मागील 2 बॉलवरती स्वतःला प्रूव्ह करून दाखवलं. 5वा बॉल ओव्हर दी विकेट. आता स्विच हिट खेळलाय आणि इंटू दी गॅप मध्ये ओव्हर दी पॉइंट सरळ बॉल निघून जात असताना सीमारेषा पार चौकार. 4 रन्स. आता गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 2 मध्ये पार्थला आपण पाहतोय. मागील वर्षापासून पार्थ देखील चर्चेमध्ये राहिला आहे. स्वतःवरती चांगली मेहनत त्याने घेतलाय. स्वतःच्या स्किल्स इम्प्रूव्ह करण्यामध्ये जास्त वेळ त्याने घालवलाय. तो टाइम स्पेंड केला मेहनतीमध्ये आणि त्याचमुळे आज पार्थ या संघाचा एक महत्त्वाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आता समोर लेफ्टी बॅटर डेनॉलला आपण पाहतोय. मागील ओव्हरमध्ये स्ट्राईक त्याला मिळाली नव्हती. आता या ओव्हरमध्ये स्ट्राईक मिळालाय. येणाऱ्या 6 बॉल्समध्ये पार्थला त्याला समोर जावं लागणार आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. दुसऱ्या षटकाला आगाज झालाय. बॉलिंग ट्रॅकवरती पार्थ. पहिलाच बॉल लेफ्ट आर्म बॉलरच्या समोर लेफ्ट हँड बॅटर. आता एक वेगळी बॅटल मैदानामध्ये पाहायला मिळेल आणि ती बॅटल इंटरेस्टिंग असणार आहे. एका बाजूला डेनॉल, दुसऱ्या बाजूला पार्थ आणि या बॅटलमध्ये पहिला बॉल जो आहे ना, तो पहिला बॉल गोलंदाज पार्थच्या नावावरती राहिला. कटरचा वापर त्या ठिकाणी करण्यात आला होता आणि त्या लेंथला पीक करता आलं नव्हतं. आता या दुसऱ्या बॉलवरती कहाणी काय असणार आहे? राहुल आणि पार्थमध्ये चर्चा झालं. दुसरा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या सेकंड ओव्हरमधील सध्या बॅटिंग करत असताना सिल्वर स्टार अर्नाला टीमला पण पाहतोय. आता हा बॉल खेळण्याचा प्रयत्न केला. फटका फसला कव्हर पॉइंटला. कॅच इटचा कॉल. कॅच ड्रॉप. सेफ झोन मध्ये बॉल त्या ठिकाणी लँड झाला होता आणि ते 2 रन्स इझिली मिळून जातील. 2 रन्सने टीमची टोटल फलकावरती 17 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. सध्याच्या घडीला मैदानामध्ये लेफ्ट हँड बॉलर अर्थातच पार्थला आपण पाहतोय. थोडंसं हवी होतं ना पाहायला मिळालं. फलंदाज डेनॉलवरती मागील बॉलवरती फटका देखील फसला होता डेनॉलचा. आता हा फुल टॉस मिस केला. आधी जर आपण पाहिलं तर स्लॉटमध्ये बॉल मिस केला होता. आता हा फुल टॉस मिस केला. मागच्या 3 बॉलवरती खडतर प्रवास फलंदाज डेनॉल्स आपल्याला पाहायला मिळतोय. मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट करणं अवघड झालं आणि त्याचमुळे गोलंदाज त्याचा पुरेपूर फायदा मैदानामध्ये घेत असताना पार्थची जी चर्चा आपण केली होती आणि जी प्रशंसा केली होती ना, त्याचं एक ज्वलंत उदाहरण मैदानामध्ये देत असताना पण पार्थला पाहतोय. राऊंड द विकेट. आता हा देखील बॉल क्रॉस पॅटर्न खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. हा देखील डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. टोटली 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला आणि सलग 2 डॉट बॉल आतापर्यंत मैदानामध्ये डेनॉलच्या विरोधामध्ये हाताळले गेलेत. पार्थचा जर विचार केला तर वेरेशन चांगले आहेत. श्यामदादा किनी आपल्याला पाहायला मिळत आहेत. नंदगडी पाडातील एक सुंदर व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सहकार्य देखील आपल्याला पाहायला मिळालं. त्यांचं आगमन या ठिकाणी झालं. वेलकम साहेब, आपलं स्वागत असेल. मैदानाच्या आतमध्ये विकेट गेलाय. जो संघर्ष सलग 4 बॉलवरती सुरू होता, अखेरकार 5व्या बॉलवरती तो संघर्ष संपलाय आणि डेनॉलची विकेट मैदानामध्ये जात असताना गॉन.
बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. मागील ओव्हरमध्ये ज्या रन्स झाल्या होत्या ना त्या कव्हर अप करण्याचा प्रयत्न या ओव्हरमध्ये पार्थने केलाय आणि तो एक यंगस्टर आहे. वय फार कमी आहे, टॅलेंट भरपूर आहे, अनुभवाची कमी आहे, तरी देखील या ओव्हरमध्ये त्याने जी गोलंदाजी केली आहे त्याचं जे टॅलेंट आहे खऱ्या अर्थानं ग्रेट. त्याची जी महानता मागील 5 बॉलमध्ये पाहायला मिळालं. अमेझिंग बॉलिंग मैदानामध्ये मागील 5 बॉलमध्ये. आता शेवटचा बॉल फ्रेश बॅटर्स ट्रॅकेनवरती हार्दिक मोरेला आपण पाहतोय. नेट नंबर 3 वरती दाखल झाले हार्दिक आणि त्याच्यावरती आता शेवटच्या बॉलची जबाबदारी असणार. पहिल्या षटकामध्ये 15 येऊन सेकंड ओव्हरमध्ये फक्त 2 आणि इथे विकेट देखील येईल. बॅक टू बॅक 2 विकेट मैदानामध्ये येत असताना आल्या पावली हार्दिक मोरे बॅक टू द डगआउट. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 17 वरती 2 अशी परिस्थिती सध्या मैदानामध्ये सिल्वर स्टार अर्नाला संघाची आपल्याला पाहायला मिळते. गॉन थँक यू डीजे. 2 ओव्हर्स नंतर टीमची टोटल फलकावरती आपण पाहतोय 17 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. मागील ओव्हरमध्ये नवनाथ कंटिन्युअसली तो नॉन स्ट्रायकिंगवरती राहिला होता आणि त्याचा इम्पॅक्ट भरपूर मोठा पडलाय, कारण मागील ओव्हरमध्ये रन्स झालेल्या नाही आहेत. कमबॅक बॉलिंग करणाऱ्या टीमचा झाला. टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि गोलंदाजी करत असताना समोरच्या टीमवरती आता हवी होण्याचा प्रयत्न टीम खुशीलेवन गोखिवरे या ठिकाणी करत असताना बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा मनोज येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 3 मध्ये आणि इंडिव्हिज्युअल त्याचा हा सेकंड स्पेल आपण पाहणार आहोत. लास्ट ओव्हरमध्ये तब्बल 15 रन्स त्याच्या विरोधामध्ये आल्या होत्या. आता या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा ते एक युद्ध मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते नवनाथ आणि मनोजमध्ये. मागील ओव्हरमध्ये नवनाथ हवी झाला होता मनोजवरती. पहिलाच बॉल फक्त दिशा दिली होती या बॉलला. थर्डमॅनला फिल्डर लावला गेला. एकच रन या बॉलवरती मिळेल. सिंगलवरती सॅटिस्फाईड व्हावं लागणार आहे आणि या सिंगल टीमची टोटल फलकावरती 18. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता ऑफ स्टंपच्या बाहेर आणि त्याला फक्त दिशेनेचा प्रयत्न झाला होता. तिथे जो शतषक होता त्याच्या माध्यमातून चांगला फील्ड केला बॉल. 18 धावा स्कोर कार्डवरती. आता स्ट्रायकिंगवरती फलंदाज मितेशला पण पाहतोय. मागील ओव्हरमध्ये 2 विकेट्स टीम सिल्वर स्टार अर्नाला संघाने गमावल्यात. पहिल्या षटकामध्ये विकेटचा कॉलम खाली राहिल्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये अशी परिस्थिती होऊ शकते हा डगआउटमध्ये विचार देखील केला नव्हता, परंतु सेकंड ओव्हरमध्ये झालेली गोलंदाजी लाजॉब. पार्थ अर्ध्या विकेटवरती टाकण्याचा प्रयत्न झाला होता आणि ते नक्कीच फलंदाज थोडेसे डबल माइंडमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळाले. तत्पर नव्हते हा फटका खेळण्याकरिता. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय लेग कटर होता. धावसंख्या फलकावरती 18. 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाल्या. सध्या तिसऱ्या षटकामध्ये आपण आहोत आणि स्ट्रायकिंगवरती मितेश. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर पुन्हा एकदा तो डॉट बॉल मैदानामध्ये पाहायला मिळतोय जो मागील ओव्हरमध्ये तब्बल 5 वेळा आपण पाहिला होता. हा बॉल बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. रन मिळणार नाहीये. देखील बॉलवरती फिरवला होता बॉल. नवनाथला सोडलं तर मितेश त्याचबरोबर हार्दिक आणि त्याआधी डेनॉल या तिन्ही फलंदाजांनी या ठिकाणी आपला जो पॉझिटिव्ह इंटेंट आहे तो दाखवलेला नाहीये. हा बॉल देखील स्टंपमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला होता. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 1 रन मिळेल का? ते 1 रन साठी इथे आता DRSचा वापर या ठिकाणी केला जाईल. रनआउट साठी DRS या ठिकाणी ऑफर केला गेलाय. उमेश केने सर हॉट रूम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. डायरेक्टली जे काय आहे ते आपल्या स्क्रीनवरती दाखवलं जाईल. DBNची स्पेशालिटी आहे. वन ऑफ द ग्रेट ब्रॉडकास्टिंग चॅनल डीप बिलीव्ह नेटवर्क अर्थातच DBN.
बॅटर सेफ आहे, नॉट आउट. ॲक्युरेट डिसिजन त्या ठिकाणी उमेश कने सरांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळालं. टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मध्ये 18 सलग 2 डॉट बॉल आतापर्यंत मैदानामध्ये मितेशच्या विरोधामध्ये आले होते. गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज मनोज या ओव्हरमधील पुढचा बॉल घेऊन अकूट टप्प्याचा बॉल त्याच्यावरती या ठिकाणी फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. शतषक त्या ठिकाणी आहेत. स्लीपमध्ये एकच रन या बॉलवरती मिळेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 19-20 झाल्या. 20 रन्स स्कोरकडे आपण पाहतोय. 5 बॉलचं खेळ मैदानामध्ये चालू आहे. शेवटचं आणि अंतिम बॉल या तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर दी विकेट बॉलिंग ट्रॅकवरती मनोज. हा देखील लेग कटर भरपूर फिरला होता बॉल. मागील स्पेलमध्ये बॉल फिरत नव्हते कारण तिथे जर आपण पाहिलं तर मनोज थोडासा बॅकफुटला होता कारण पहिल्याच बॉलवरती मोठा फटका आला होता. षटकार पहिल्याच बॉलवरती आला होता. कटर्सपासून थोडंसं स्वतःला लांब ठेवलं होतं. आता या ओव्हरमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये कटर्सचा वापर या ठिकाणी झाला आणि या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर कमी रन्स झाला. लास्ट 15 बॉल्स आपल्याला पाहायला मिळतात स्क्रीनवरती. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर पहिले जे सलग 3 डॉट बॉल, चौथा बॉल चौकार आला, पुन्हा एकदा डॉट बॉल, त्यानंतर डबल, पुन्हा एकदा 2 डॉट बॉल, 2 विकेट्स, सिंगल, डॉट बॉल, पुन्हा एकदा 2 सिंगल. हे शेवटचे 15 बॉल्स आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे मागील 15 बॉलमध्ये फक्त एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. आता गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज आपण पाहू शकता चौथ्या ओव्हरमध्ये पार्थला आपण पाहतोय. मागील ओव्हरमध्ये जो कमबॅक झालाय ना, पूर्णपणे श्रेय या ठिकाणी पार्थला द्यावं लागणार आहे. कारण पहिल्या स्पेलमध्ये पार्थची गोलंदाजी अप्रतिम राहिली होती. लेफ्ट आर्म सीमरचा वापर या ठिकाणी करण्यात आला. पहिलाच बॉल लॉंग ऑफला हा स्ट्रोक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नकुल आहेत डीपमध्ये. तत्पूर्वी एकच धाव या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 21. पार्थला आपण पाहतोय ओव्हर नंबर 4 मध्ये. आता येणाऱ्या 5 बॉलमध्ये पार्थचे जे समीकरण आपल्याला पाहायला मिळते, जे उदाहरण आहे ते अवघड बनणार आहे. कारण सातत्यानं कटर्सचा वापर या ठिकाणी केला जातोय. त्याची चर्चा आपण केली होती. लेफ्ट आर्म सीमर बॉलिंग ट्रॅकवरती आल्यानंतर पार्थचा हा कटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर बाहेर निघाला. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने गोलंदाजी करतोय डावखुरताचा गोलंदाज आणि त्याने ज्या पद्धतीनं या बॉलला बाहेर काढलं होतं, जे सीम प्रेझेंटेशन त्याचं आपल्याला पाहायला मिळते. 21 धावा स्कोर कार्डवरती 2 बॉलचा केलं मैदानामध्ये झालाय. स्ट्राईक मितेशला पण पाहतोय. संघर्ष करतोय मितेश या मॅचमध्ये. हा देखील फिरवला होता. बॅटवरती आलेला नाहीये. लॉंगॉनमध्ये शतषक तारीखने उपस्थित आहेत. मनोजला पण पाहतोय. एक सिंगल मिळेल या बॉलवरती. टीमची टोटल फलकावती 22-22. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. सध्या करंट रन रेट 6.29च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 रन्स आल्या होत्या. त्यानंतर मागील 2 ओव्हर्समध्ये रन्स आलेल्या नाही आहेत आणि आता मागील जे 4 बॉल आहेत त्या मागील 4 बॉलमध्ये फक्त 2 रन्स येताना पाहायला मिळतात. ॲक्शन रिप्ले मागच्या बॉलचा हा देखील लेग कटर मैदानामध्ये पाहायला मिळाला. कोण बनत होता आणि बरोबर तो बाहेर निघाला बॉल. 22 धावा स्कोर कार्डवरती शेवटचे 2 बॉल. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने आणखीन एक फिरवलाय बॉल. बरोबर डोळ्यासमोरून हा बाहेर काढला होता बॉल. ज्या पद्धतीने मैदानामध्ये गोलंदाजी सुरू आहे, गोलंदाज पार्थच्या माध्यमातून ऑफ वरून बरोबर बाहेर काढला होता. आता स्विच हिट केल्या गेला. फर्स्ट स्लिपमध्ये शतषक तारीखने आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिसफील्ड झालाय आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवरती अखेरकार त्या 4 रन्स येत असताना पाहायला मिळतात. या 4 रन्स एक कॉन्फिडन्स देऊन जातील फलंदाज नवनाथला. 4 ओव्हरचा खेळ मैदानामध्ये संपला. 4 ओव्हर नंतर टीमची टोटल फलकावरती 26-26 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये, एका बाजूला शनिदेव आगाशी आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना आपण पाहणार आहोत. जे दुर्गेश 11 अर्णाला एक बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम्सचे कॅप्टन आपण जर आला असाल तर फॉर्म फिलअप्स करून घ्या. प्लेइंग 11ची जी लिस्ट असेल त्यामध्ये आपण ती नावं नोंदवून आमचे डिजिटल ऑपरेटर प्रवीण पाटील यांच्याकडून आपण ती चर्चा करायची आहे.
सर टायमर ऑन आहे, लक्षात घ्या टीम. खुश इलेव्हन गोखिवरे बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 5 मध्ये गोलंदाजी करण्याकरिता राहुल जॉन यांना पण पाहतोय 5व्या षटकामध्ये. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी. आता येणाऱ्या 2 षटकांमध्ये किती रन्स येतील. मागील 4 ओव्हर्समध्ये 26 झालेत. इथून प्रोजेक्टेड स्कोरचा जर विचार केला तर 39 दाखवतोय. 26 स्कोर कार्डवरती बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 5 मध्ये राहुल यांना आपण पाहतोय. या टीमचा एक चांगला ऑलराऊंडर आणि तो सुद्धा गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर दी विकेट पहिल्याच बॉलवरती पिकअप शॉट बॅकआउट ऑफ स्कोअर लेगला विकेट मिळेल. आणि तिथे फलंदाज आपण पाहतोय मितेशचा संघर्ष अखेरकार संपुष्टात आला. गॉन. पहिल्याच बॉलवरती विकेट जात असताना आपण पाहतोय. वेलकम विघ्नेश साखलतोडे, आपलं स्वागत असेल. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर. त्याचबरोबर हर्षद मेहर यांना आपण पाहतोय. जिग्नेश किनी यांना आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच मध्ये इन मध्ये फिरला होता बॉल, लेग कटर बरोबर स्लॉट मधून हा बाहेर काढला होता. ग्रेट बॉल. 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. परफेक्ट कटर्स या टीमकडे अवेलेबल आहेत आणि त्यामध्ये डावखुराताचे गोलंदाज असतील किंवा उजव्या हाताचे गोलंदाज असतील, एक संमिश्र प्रतिसाद या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हा आता स्टेप आउट करून खेळला जातोय. ओव्हर दी बॉलर हाईट समोर खेळला जातोय. डीपमधून शतशी घेत आहेत लॉंगॉनमधून. भावेशला पण पाहतोय. 2 रन्स मिळतील या बॉलवरती आणि या 2 रन्सनी टीमची टोटल फलकावरती 28 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. भरपूर वेळेनंतर हा स्कोरबोर्ड पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळाला, कारण मागील 4 ओव्हर्समध्ये सातत्यानं डॉट बॉल्स येत होते. या देखील ओव्हरमध्ये पहिले 2 डॉट बॉल्स आपण पाहिले, त्यामध्ये 1 विकेट होता आणि अखेरकार 3ऱ्या बॉलवरती ती डबल येत असताना पाहायला मिळाली. नवीन फलंदाज जनित मैदानामध्ये दाखल झाला. दुसऱ्या बाजूला नवनाथ 12 बॉलमध्ये 21 रन्स. फनमॅन शो सध्या तरी तो मैदानामध्ये करण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या षटकामध्ये ज्या फ्लोने रन्स त्याने बनवल्या होत्या, मागच्या 3 ओव्हरमध्ये तो फ्लो जाणवलेला नाहीये. आता ऑफ कटर मैदानामध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला होता. भरपूर बाहेर हा होता हा बॉल. फाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. 29 स्कोर कार्ड होती लागला गेल्या. 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. राहुलला आपण पाहतोय गोलंदाजी मानकोरती. पुढचा सामना 2 टीम मध्ये जयू दुर्गेश इलेव्हन अर्नाला आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना शनिदेव आकाश. या 2 टीम मध्ये मॅच नंबर 4 आपण पाहणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्लेइंग इलेव्हनची लिस्ट जी आहे ती सबमिट करून घ्यायची आहे. येथे समोर खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला चान्स बनलाय. लॉंग ऑनचे फिल्डर इंटरेस्टेड, परंतु त्यांना बीट करून बॉल सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. टोटल फलकावरती 33. 5वा बॉल. ओव्हर दी विकेटने त्याच्यावरती हुक शॉट रन्स बुक केल्या गेल्यात. बॉल चाललाय फाईन लेगला. मिळतील रन्स 6. षटकार. केला जातोय. जनितच्या बॅटमधून चांगले रन्स झालेत. आता इथे डबल माइंड मध्ये होता, चांगला फिरवला होता या बॉल आणि बाउन्स देखील झाला होता. 5 ओव्हरचा खेळ संपला. 45 स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. 45 फलकावरती. आता शेवटच्या 6 बॉल्सचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये.
दोन बॉलचा केला आतापर्यंत झाला. स्लॉग ओव्हरमध्ये महेंद्रला या ठिकाणी आणले गेले आणि धावचीच्या रूपामध्ये नवनाथची विकेट आल्या. नवीन फलंदाज आदित्य मैदानामध्ये दाखल झाला. डावखुराताचा फलंदाज आहे. आणि देखील आपण बॅटिंग युनिटमध्ये डावखुराताचा फलंदाज डेनॉलला पाहिलं होतं. त्याने खराब परफॉर्मन्स दाखवला. थोडासा आज बॅकफुटला होता. 43 फलकावरती 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. तिसरा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती महेंद्र बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फ्रेश बॅटर आदित्य जो डावखुराताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यासमोर गोलंदाजी मार्कवरती महेंद्र. पहिलाच बॉल समोर लॉफ्ट केलाय. डाऊन दी ग्राउंड हा स्ट्रोक आणि सरळ बॉल सीमारेषा पार. प्रेक्षकांच्या भेटीसाठी आलाय षटकार. 6 धावा. लॉफ्ट केलं होतं. लॉफ्ट इट ऑन ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बरोबर स्लॉटमध्ये बॉलला पिक केलं आणि त्यानंतर लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे पाठवून दिलं. 49 स्कोर कडे लागला जात आहे. 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. बॉलिंग ट्रॅकवरती महेंद्र आहे आणि स्लॉग ओव्हरमध्ये त्याच्या विरोधामध्ये एक स्लॉग हिट या ओव्हरमध्ये येत असताना आपण पाहतोय. आता अशा पल्लवी झाल्यात. डकआउटमध्ये थोडंसं आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते, कारण हा षटकार या सिच्युएशनला खूप महत्त्वाचा होता. हा फुल टॉस टाकलाय. इनफिल्ड वरून क्लिअर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे. शतशक पोहोचण्याचा प्रयत्न करतायत एक्स्ट्रा कव्हर मध्ये. जनित स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करत होता, परंतु दुसऱ्या बाजूला आदित्यने देखील एक षटकार मारलाय. 2 रन्स या बॉलवरती मिळतील. टीमची टोटल फलकावरती 51 आणि आता DRSचा वापर या ठिकाणी केला जातोय. हाईट फॅक्टरसाठी बिमरसाठी बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS या ठिकाणी ऑफर केला गेलाय. इट्स अ फेअर बॉल. 2 रन्स काउंट केल्या जातील. शेवटचे 2 बॉल या ठिकाणी बाकी आहेत. नवीन बॅटर देखील मैदानामध्ये दाखल झालाय. एका बाजूला आदित्य, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला आणि नंतर 2 रन्स त्याच्या बॅटमधून येत असताना आपण पाहिल्या. शेवटचे 2 बॉल या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवरती लागले गेले एकंदरीत 51. 51 धाव फलकावरती लागल्या जात आहेत. आदित्य जर थोडंसं लवकर आला असतं तर स्कोर कार्डवरती चित्र वेगळं असतं. हा ब्लाइंड स्ट्रोक चांगला बॉल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्टी बॅटरच्या अगेन्स्ट मैदानामध्ये लेग कटर टाकला होता आणि रायटी बॉलरसाठी हा नॅचरली ऑफ कटर मैदानामध्ये पाहायला मिळाला. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल या 6व्या षटकामधील. एक षटकार आल्यानंतर थोडंसं बॅकफुटला जाणवलं. आता शेवटच्या बॉलवरती रिझल्ट चांगला द्यायचा आहे. लास्ट मॅचमध्ये देखील आपण पाहिलं होतं रन्स डिफेंड झाल्या होत्या. त्या आधीच्या मॅचमध्ये रन्स चेस झाल्या होत्या. हा देखील शरीरापासून दूर ठेवला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. टीमची टोटल फलकावरती 52. दोन्ही टीमच्या कॅप्टन्स आपण टॉससाठी येऊन राहा. एका बाजूला संघ असेल जे दुर्गेश रेवन अर्णाला आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना आपण पाहणार आहोत. त्यांच्या अगेन्स्ट शनिदेव कृपा आगाशी. 52 धाव फलकावरती शेवटचा आणि अंतिम बॉल या फर्स्ट इनिंग मधील आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंगवरती आदित्य आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवरती महेंद्रला आपण पाहतोय. लास्ट ओव्हरमध्ये शेवटचा आणि अंतिम बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती आदित्यसाठी हा शेवटचा बॉल. शेवटचा बॉल ऑन साइडला लॉफ्ट केला. शेवटच्या बॉलवरती जबरदस्त प्रहार. चेंडू सीमारेषा पार आलाय. फलंदाज आदित्यच्या बॅट मधून षटकार. काय फटका होता. पिकअप शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. उचललं होतं या बॉलला आणि सरळ बॉल मिड विकेटला क्लिअर झाला. 58 स्कोर कार्ड लागले जात आहेत आणि 59चं टार्गेट समोर ठेवलं गेलं. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आपण टॉस करून घेणार आहोत.
आदरणीय श्याम किनी साहेब आपल्या मुख्य मंचावरती आहेत आणि त्यांचे शुभ हस्ते टॉस आपण करणार आहोत. मी त्यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये या. त्यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. एका बाजूला विघ्नेश साखलतोडे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सिद्धेशन आपण पाहतोय. एका बाजूला शनिदेव कृपा आकाशी आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोन हात करत असताना आपण पाहणार आहोत जीव दुर्गेश 11 अर्णाला. श्याम किनी साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. एका बाजूला हेड आणि दुसऱ्या बाजूला टेल हा कॉइन आपण पाहतोय. दोन्ही टीमला चॉईस या ठिकाणी दिला जाईल. सामना क्रमांक 4 आपण पाहणार आहोत. यस विघ्नेश या ठिकाणी कॉल करतील. कॉइन स्पिन केला जातोय. हेड असा कॉल या ठिकाणी केलाय आणि यस हेड आलाय. मान्यवरांना विनंती करतोय आपण दोन्ही टीमला शुभेच्छा देऊन मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. विघ्नेश टॉस जिंकलाय काय निर्णय असणार आहे? फिल्डिंग करू. या मैदानावरती तुमचा इतिहास चांगला राहिला. आता या स्पर्धेमध्ये नक्कीच तो प्रयत्न असेल जिंकण्याचा. जिंकण्याचा प्रयत्न असेल. हे फलदायी ग्राउंड आहे आमच्यासाठी आणि मुलं पण सगळी टीम ओव्हरऑल चांगलं करत आले आणि तेच आम्ही पुढे ठेवण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर आज प्लेइंग 11मध्ये असे कोणते खेळाडू असतील ज्यांच्यावरती अशा अपेक्षा असतील? ऑलमोस्ट सगळे 11च्या 11 चांगलेच आहेत आणि सगळ्यांवर जिम्मेदारी असेल थोडं थोडं करण्याची. ऑल द बेस्ट विघ्नेश. सिद्धेश टॉस जर तुम्ही जिंकला तर तुमचा निर्णय काय असा? आम्ही पण 70 रन्स केला सर. आता मनाविरुद्ध बॅटिंग करायची आहे तर माइंडमध्ये काय टोटल असणार आहे? काय नाही 50-70 प्रयत्न करू. लास्ट इयरमध्ये देखील ही स्पर्धा तुम्ही खेळले होते आणि काही क्षणांसाठी तो प्रवास समाप्त झाला होता. यंदा जिंकण्याचा प्रयत्न असेल? हो नक्कीच. ऑल द बेस्ट. दोन्ही टीम्स टॉस या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजे जय दुर्गेश 11 अर्णाला टीमने आणि प्रथमतः शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊत आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ऑडिओ कॉम्बॉक्स मिस्टर उत्कर्ष पाटील सर आणि त्याचबरोबर ओमकार शेट्टी सर या ठिकाणी जॉईन होतील कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. हार्दिक किणी यांचा आवाज त्या ठिकाणी आपण ऐकत होतात. आदरणीय श्याम किणी आपल्या सोबत व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. या विराथ्यांचा फलंदाजीतला सुपरस्टार तुषारदादांच्या शुभ हस्ते आदरणीय श्यामजी किणी यांचा शुभ सन्मान या रंगमंचावरती केला जाईल. मॅचची सुरुवात दुसरा डाव काही क्षणात आता आपल्या भेटीसाठी येतोय. आदरणीय श्याम किणी यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती आपण करतोय तुषारदादांच्या शुभ हस्त. थँक्यू सो मच आपण आलात. आपलं मनपूर्वक आभार. 59 धावेचं लक्ष मैदानावरती उभं झालंय. वेलकम बॅक. शिवनेरी चषकावरती प्रेम करणाऱ्या तमाम सफाळेकरांना माझा मानाचा आणि प्रेमाचा नमस्कार. कसं काय सफाळेकर, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. एका बाजूला टीम मैदानावरती इंटर झाली आहे खुशी 11 गोखिवरे आणि त्यांना फाईट करतीये सिल्वर स्टार अर्नाळा. दिलीपजी घरत यांचा शुभ सन्मान मैदानावरती आपण करतोय. रितेश केणी बबलूच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. रितेश केणी म्हटलं की ते नाव शांतता संयम प्लस कार्यक्रम. सफायर टेनिस बॉल क्रिकेट विश्वाना दिलेला एक शांत स्वभावाचा सफायर टेनिस बॉल क्रिकेटचा कोहिनूर हिरा रितेश अर्थातच बबलूच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करतोय. सलामीची जोडी मैदानावरती झाली इंटर. गजेंद्र आणि त्याच्या सोबतीनं भावेश ही जोडी तुम्हाला पाहायला मिळतीये खुशी 11 गोखिवरे. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉल टप्पा पडला ऑन साइडला खेचलाय. गोखिवरे गावाच्या क्रिकेटच्या वैभवाला शोभल अशी धमाकेदार सुरुवात झाली आहे. बॉल चालला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आउट ऑफ द पार्क. हा आला पहिला षटकार.
अर्नाळा खेळतीये. अर्नाळा आता हे ते गाव ज्या गावानं नुकतीच झालेली बिग बॅश गाजवली आहे. खूप चांगलं क्रिकेट खेळलं अर्नाळा संघानं. बॅकफुटला जाऊन इनफिल्डच्या वरनं काढला, चालला डीप बॅकवर्ड पॉइंटला, सेकंड बाउन्स वरती बॉल फील्ड केला जाईल तोपर्यंत मिळतात या ठिकाणी 2 धावा. धावफलक 2 ने पुढे चालला. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती लागली आहे 8 धावा. कोणताही अगदी आपण पाहिला ना तर इथे दबाव नाही आहे बॅटिंग टीम वरती. 59चं रनचेस, बट मैदानावरती टीम आहे ना सिल्वर स्टार अर्नाळा हे नाव खेळत आहे. त्यामुळे हा सामना एकतर्फा होणार नाही. लास्ट ओव्हर थ्रिल या मॅच मध्ये जरूर पाहायला मला. गजेंद्र आणि भावेश सध्या ही जोडी मैदानावरती खेळतीये. बॉल तयार आहे. राऊंड विकेट इनफिल्डच्या वरनं काढला. कॅच कॉल हो, दूर राहिला फोल्डर. त्याच दरम्यान एक सिंगल कंप्लीट झाली आहे. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक स्कोर कार्ड वरती पुढे चाललाय. 3 बॉलचा सामना करत 300च्या स्ट्राईक रेटनं गजेंद्रच्या बॅटमधनं 9 धावा येताना आतापर्यंत पाहायला मिळालं. नेक्स्ट मॅच प्लेइंग 11 स्क्वॉड सबमिट झाला. एका बाजूला जयू दुर्गेश 11 अर्नाळा, विघ्नेश साखळतोडे. आज गर्दी होणार विगूला पाहण्यासाठी. त्यानंतर अमित तांडेल, करण वैती, जिग्नेश केनी, हर्षद मेहर, प्रथम कडू, रविकांत घरत, रोहित पाटील, अब्राम आणि त्यानंतर आपण पाहताय रोहन तांडेल. हा सगळा स्क्वॉड तो म्हणजेच टीम जयू दुर्गेश 11 अर्नाळाचा. एक नाव मिसिंग आहे खरं तर, ज्याला अर्नाळाचं क्रिकेट खरं तर सातत्यानं मैदानावरती पाहतं, जयेश घरत. आणि त्या सोबतीनं एका नावाची आठवण खरं तर कधी अर्नाळकर विसरणार नाहीत. अर्थातच अर्नाळा क्रिकेट संघाला ज्या खेळाडूनं आपल्या उपस्थितीची दखल घेण्यास अनेक वर्ष भाग पाडलं आणि आज जो आपल्यातच उपस्थित नाहीये, लाख मेले तरी चालतील पण म्हटलं जाताना लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. अर्नाळ्याचा विजयाचा पोशिंदा सध्या आज आपल्यामध्ये नाहीये. मिस यू जयू भावा. अगदी त्याला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देऊयात भावपूर्ण श्रद्धांजली. अनिलजी हरिचंद्र म्हात्रे तलावपाडा यांच्या वतीने 1000 रुपयाचं आर्थिक डोनेशन आलंय, त्यांचं मनपूर्वक आभार. करण रन रेट 19.50. अगदी 13 सध्या बनलेत. मागचा कडक फटका होता जो क्रिकेटच्या कॉपीबुक स्टाईल न खेळला होता. त्यानंतर स्विचिटचा फटका थोडंसं वेगळं स्किल दाखवायचं होतं. तिकडे मात्र मितेशनं केलं पुनरागमन. आज प्रशांत घरतच्या बिहाफ मध्ये अर्नाळा, त्याच्यामुळे विघ्नेश साखळतोडेवरती खूप मोठी जिम्मेदारी असणार आहे. धावफलक 13 वरती थांबला. षटक मैदानावरती पहिलं अर्नाळाला फाईट करताना टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे. लास्ट मॅच मध्ये आगाशी एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट, कॅच कॉल. थोडा वेळ बॉल हवेत होता तोपर्यंत श्वास देखील थांबला होता. टीम खुशी 11 गोखिवरेच्या पाठीराख्यांचा. षटक संपल्या मैदानावरती पहिलं ज्या रन्स अपेक्षित होत्या त्या बनलेत. 14 धावा पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर. आता बाकी आहेत 45. नवाबाचा 45. करण रन रेट आता 14 वरती आहे आणि रिक्वायर रन रेट 9.00 वरती येऊन थांबलाय. 30 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. 45 ची गरज. एक छोटासा घेऊया डीजे वाला ब्रेक. टायमर ऑन आहे, त्याकडे देखील लक्ष असू द्या. टीम सिल्वर स्टार अर्नाळा. जाऊया आपण डीजे सुभाष सरांकडे, गाणं ऐकू आणि पुन्हा परतू मैदानाच्या आत. धावफलकावरती धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात, त्या म्हणजे 14 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. कमबॅकची नितांत गरज सिल्वर स्टार अर्नाळा टीमला. सध्या जसा चांदी सोन्याचा भाव कधी खाली कधी वरती जातोय ना, सिल्वर स्टारला या मॅच मध्ये त्यांच्या खरं तर सक्सेसचं सस्पेन्स वाढवायचं आहे तर कमबॅक करावा लागेल. नेक्स्ट मॅच प्लेइंग स्क्वॉड टीम शनिदेव कृपा आगाशी आपल्याला पाहायला मल. सिद्धेश पाटील खेळतो, आकेश वैतीय, भावेश, हितेश मेहर आणि प्रथम पाटील खेळतोय. त्यानंतर आपण पाहताय सुजल खेळतोय, कैलास खेळतोय. एक चांगली टीम खेळताना दिसेल. इथे मैदानावरती घडलंय काय
तर चुकांवरती खूप काही लवकर इम्प्रूव्हमेंट करावी लागेल, अन्यथा 59 कधी बनतील ना ते मैदानावरती कळणार नाही. सिल्वर स्टार अर्नाळा टीमला धावफलक चौकारानं पुढे चाललाय. हा मागच्या बॉलचा ऍक्शन रिप्ले जिकडे कॅच व्हायला हवी होती किंवा बॉल स्टॉप व्हायला हवा होता तिकडे दोन्ही झालेलं नाहीये आणि समीकरण मैदानावरती बदललंय. टीमची टोटल धावफलकावरती झाली आहे 18 धावा. ओव्हर नंबर सुरू झाली आहे 2 आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकामध्ये आला श्रवणच्या गोलंदाजीमध्ये सध्या एक वेगळी धार आहे. मात्र फिल्डरचा त्याला आधार नाहीये आणि या मॅच मध्ये त्याला वापसी करताना फक्त इतकंच म्हणावं लागेल, कर हर मैदान फतेह लक्ष्य तो हर हाल में पाना है, रुक जाना नहीं और कर बुलंद इतना संघर्ष तेरा कि जीत को तेरे साथ आकर एक ना एक दिन जरूर मिलना है. 29 बॉलचं खेळ शिल्लक आहे. 41 धावेची मैदानावरती अजूनही गरज आहे आणि हा सामना कदाचित आता जर अशी फलंदाजी होत राहिली, क्षेत्ररक्षण खराब होत राहिलं तर फिल्डिंग मधल्या अगदी ज्या चुका आहेत त्या महागड्या पडू शकतात. राहत जिधर ले चले वहीं पे रुकना नहीं है, तूफा जो आए तो झुकना नहीं है, कर हर मैदान फतेह. एका टॅगलाईन वरती वापसी करावी लागेल टीम सिल्वर स्टार अर्नाळा क्रिकेट संघाला. बॉल शिल्लक आहेत 29 रन बाकी आहेत 41. अगदी चेंडू आणि बॉल मधलं अंतर पाहिलं तर फक्त 12 धावेचं बाकी आहे. ते कधीही कव्हर केलं जाऊ शकतं, बट जर एक चांगलं षटक आलं 2 विकेट्स आले तर सामन्यामध्ये पलटवार केला जाऊ शकतोय. डीबीएन लाईव्ह करते या स्पर्धेचा ब्रॉडकास्टिंग टेलिकास्ट. नवीन असाल चॅनल वरती तर सबस्क्राईब बटन हिट करायला विसरू नका. सीएसके ची बॅट सध्या हातामध्ये. काल सीएसके बॅटचा खरं तर फाउंडर सीईओ या मैदानावरती खेळताना दिसला. फैजान मेमॉन मॅन फ्रॉम कुडुसवाडा हेलिकॉप्टर शॉटचा बेताज बादशाह. टप्पा पडला, चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, झालाय कमबॅक. अला डॉट बॉल. पॉवर प्ले 21 ते 22 ला जर फिनिश करण्यामध्ये यशस्वी होतीये ना सिल्वर स्टार अर्नाळा तर मॅच तदनंतर खूप चांगली बनेल. शफल झाले होते, तदनंतर अंपायर्सकडे आशाभूत नजरेनं पाहिलं आणि हा डॉट बॉल आहे. चांगला निर्णय नितेश कदम सरांचा. मॅन फ्रॉम टेंबी खोडाव. 28 बॉल 41 ची गरज. लेफ्ट राऊंड विकेट. टप्पा पडला, फटका उंच गेलाय आणि डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आली विकेट आणि झालंय कमबॅक टीम सिल्वर स्टार अर्नाळा संघाचं. फलंदाज बाद, धक्का पहिला खुशी 11 गोखिवरे संघाला. टप्पा पडल्यानंतर अँगल सोबत जो टॉस झाला होता ना त्याला स्लाइस करायचं होतं. खरं तर अगेन द स्विंग मारायचा होता आणि बॅटचा फ्लो थोडासा शेप अगदी चुकीचा आला. त्यानंतर विकेट येताना पाहायला मिळाली एक्स्ट्रा कव्हरला. श्रवणच्या खात्यात ऍड झाली आहे पहिली विकेट. 18 ला 1 बाद. खुशी 11 गोखिवरे. कंधे से कदम मिलते हैं, कदमों से कदम मिलते, हम चलते जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं. रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के. वो आ रही है संघर्ष की मंजिल पास, कर बुलंद इतना की हर तकदीर में पहले खुदा बंदे से खुद पूछे, बता मेरे यार तेरी रजा क्या है. चांगल्या मॅचची अपेक्षा स्वप्न घेऊन प्रेक्षक राजा शिवनेरी चषक पाहायला आला. त्या सगळ्या लाडक्या प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज 5वी रात्र या स्पर्धेची. चेंज ऑफ पेस. गुड बॉल. अगदी आपण पाहिलं ना निर्णय अंपायर्सचा जरूर आला वाईट बॉल. तदनंतर मैदानावरती जर का पाहिलं मग प्लॅन चांगला होता. पर इनिंग एक DRS दोन्ही टीम कडे. आता तुम्ही घेऊ शकत नाहीयेत कारण टाइम फिनिश झाला. निर्णय मात्र अगदी चांगला होता. लाईन बिलॉंग्स टू अंपायर. मेलबर्न क्रिकेटच्या माध्यमातून नियमावली येते 1 ते 42 रूल्स लॉ आहेत क्रिकेटचे. त्याच्या जोरावरती अंपायरिंग केली जाते. त्याच्या आधारावरती प्रत्येक निर्णय क्रिकेटच्या पटलावरती दिला जातो आणि सध्या ते सगळे नियम चांगल्या प्रकारे माहिती आहेत नितेश कदम सरांना, मुन्ना पठाण सरांना आणि आज उमेश केणे सर आपल्या सोबत मॅचच्या रेफरीच्या भूमिकेत सध्या पाहायला मिळतात. 19 ला 1 बाद. पॉवर प्ले जिकडे आपण चर्चा करत होतो ना 21 पर्यंत फिनिश झाला पाहिजे. श्रवण सांगते हो मला ते मान्य. आता फटका हा देखील फसलाय. 2 विकेटची चर्चा सुरू होती, दुसरी येईल का नाही. कॉल नाही झालाय. 3 तिगडा काम बिगडा आणि त्या सोबतीनं रन्स देखील कोरकाडवरती ऍड केली जाईल. या ठिकाणी एक सिंगल. धावफलक पोहोचलाय 20 वरती. अंतिम बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 20 लॉस ऑफ 1. 20 ला 1 बाद. हर सपनों का समंदर है,
किनारा है पास, मेहनत की आग से बनना है उजास, जुनू है हथियारा, विश्वास है हर आग के जिद बेमिसाल. शिवनेरी चषक अगदी त्या बेमिसाल क्षणांची खरं तर शाश्वती तुम्हाला देतं. कालची रात्र वन साइड हिरो होता काल कपिल अशोक केने. 30 बॉल टोटल 5 षटकं टाकली, 24 डॉट टाकले, विकेट्स देखील मैदानावरती त्यांना काढल्या 7 आणि फक्त रन्स खर्च केल्या होत्या 5 ओव्हरच्या स्पेलमध्ये 7. या टुर्नामेंटचा आहे ना लास्ट इयर सगळ्यात घातक स्पेल होता पंकज पालनच्या नावावरती. अगदी एकाच मॅच मध्ये 2 षटकं टाकत 7 विकेट्स पालननं काढल्या होत्या आणि त्यानंतर खर्च केल्या होत्या धावा फक्त 9. आणि आता जर का आपण पाहिलं तो विक्रम कुठेतरी मोडीत काढताना कपिल केने आपल्याला पाहायला मिळाला. 2 षटकं 3 विकेट्स अगदी आपण पाहिलं आणि फक्त एकच धाव, त्यानंतर 2 ओव्हर्स 4 धावा आणि 3 विकेट आणि शेवटच्या मॅच मध्ये फक्त एका धावेचं षटक त्यांना टाकलं आणि एक मेडन देखील त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. 2 षटकांचा खेळ संपला, 20 धावा धाव फलकावरती आहेत, विकेट गेलेली आहे 1. डीजे 1 मिनिट फक्त थांबवतोय. आदरणीय अनिल हरिचंद्र म्हात्रे यांचा सन्मान केला जाईल. समीर दादा केणी यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. तर समीर दादांना विनंती आहे यावं दादा आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि थँक्यू सो मच समीर भाऊ, काल खूप मोठं सहकार्य होतं आमच्यासाठी स्पेशली समीर दादाकडनं. गोरसाई टीम होती काल आणि सगळं जेवण वगैरे त्यांच्याच घरी बनवण्यात आलं, त्याबद्दल स्पेशल थँक्स दादाचं आणि ताईचं देखील. सन्मान चिन्ह आणि त्या सोबतीनं पुष्पगुच्छ देऊन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून हा सन्मान त्या ठिकाणी करत आहोत. षटकं संपले त्या ठिकाणी 2 धावफलकावरती धावा 20. आता आली आहे ना मॅच रंगात जी तुम्हाला सगळ्यांना पाहिजे होती. 24 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे आणि 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी मैदानावरती आता बनवायच्या धावा त्या म्हणजे 39. कालपर्यंत आपण जर पाहिलं 40,000 प्रेक्षकांनी डीबीएन लाईन वरती शिवनेरी चषक पाहिला. आज देखील हजारोच्या संख्येनं प्रेक्षक आपल्यासोबत जोडले गेलेत. 80,000 तब्बल प्रेक्षक अगदी काल आपल्यासोबत जॉईन राहिला. 1.5 लाखाच्या घरात आवर्जून जाईल. व्यावसायिक हाफ देखील स्पर्धेमध्ये खेळतोय. फटका फसला बॉल हवा था बिहाइंड द विकेट, टिपलाय झेल, संपलाय खेळ. पहिल्याच बॉल वरती विकेट मिळते गोलंदाजाला, परतावा लागेल राहुलला, धक्का लागला मैदानावरती. 20 ला दुसरा. दोन बाद न्यू बॅटर मैदानावरती इंटर झाला. गोखिवरेसाठी मनोज. धावफलकावरती 20 ला 2 बाद. खूप चांगलं कमबॅक आता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालं आतापर्यंत तरी. टीम सिल्वर स्टार अर्नाळा. नेक्स्ट मॅच ऑफ द नाईट. एक चांगला सामना आपल्या भेटीसाठी येतोय. संघ इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळतील. जयू दुर्गेश 11 अर्नाळा आणि त्यांना फाईट करेल शनिदेव कृपा आगाशी टेंबीपाडा. इन ऍक्शन तुमच्या समोर. 20 ला 2. अजूनही खेळ बाकी आहे. 23 बॉलचा रन्स बाकी आहेत. 39. आता पार्टनरशिप पाहिजे बॅटिंग टीमला. सुरुवातीला 18 रन्स आले होतं, अगदी कोणती विकेट नव्हती. त्यानंतर मागच्या 5 बॉल मध्ये 2 विकेट्स गेलेत आणि फक्त 2 धावा आलेत. राऊंड विकेट मितेश. टप्पा पडला, चालला यष्टी रक्षकाच्या हातात, अँगल सोबत निघाला बाहेर. आउट स्विंग डॉट बॉलची होती त्या ठिकाणी समाप्ती. किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिले सके तो लो उधार, किसी के वास्ते हो दिल में प्यार, तो जीना इसी का नाम है मेरे यार. माना अपनी जेब से फकीर है फिर भी यारों दिल से हम अमीर है. मिट जो प्यार के लिए हो जिंदगी चले बहार, वही तो मेरे यार जिंदगी है. प्रत्येक क्षणाक्षणाचा आनंद देणारं हे क्रिकेटच्या पटलावरचं आयुष्य तुम्हा सर्वांना कठीण काळात लढायला आणि चांगल्या परिस्थितीत स्वतःला सावरायला शिकवतं. कारण क्रिकेट म्हणजे काय, ठाम राहायला शिकावं. आपल्या निर्णयावरती चुकला तरी हरकत नाही, पुन्हा उठण्याची लढण्याची धमक मनामध्ये असली पाहिजे. कारण काय कसोटीचा जरी असला, क्रिकेटच्या पटलावरती मनामध्ये सिद्ध करण्याची जिद्द फक्त इतकीच पाहिजे की वारसा आपल्या संघर्षाचा.
गोखिवरेला तो दाखवायचा आहे, कारण आता टीम अडचणी त्या ड्रायव्हिंग सीट वरती आली अर्नाळा. सिल्वर स्टार आता मारलाय, जसा मारलाय ना ज्याच्या वरती रबर स्टॅम्प लागला होता. खुशी 11 गोखिवरे ब्रँडेड षटकाराचा फलंदाज मनोजच्या बॅट मधनं मिड विकेटच्या बाहेर एक दमदार फटका षटकार. लॉस ऑफ 2. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 33 धावेची गरज आहे. एक अशी मॅच मैदानावरती रंगती आहे ना जी रात्रीचं जेवण झाल्यानंतर मात्र तुमची झोप उडून जाणार आहे. 26 ला 2-3 षटकांमध्ये बनलेत. 18चा खेळ बाकी आहे, अजूनही 33 धावा मैदानावरती करायच्यात. एका बाजूला मुन्ना पठाण सर, दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहता नितेश कदम सर. टेंबी खोडावे म्हटलं की चर्चेत असतं हे नाव. पूर्ण सफाळे नगरीचं मानाचा सन्मानाचा विश्वचषक याच टेंबी खोडावे गावानं या सफाळेकरांना पालघर जिल्ह्यामध्ये अभिमान मिळवून दिला. अर्थातच रॉकी ग्रुपची स्पर्धा आणि त्या स्पर्धेचे शिल्पकार रॉकी दादा आणि टायगर स्पोर्टचे सर्व आदरणीय टायगर दादांचं देखील शुभागमन झालं. त्यांच्या सोबतीनं आलेल्या तमाम मित्रपरिवाराचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. 26 लॉस ऑफ 2. शिवनेरी चषक, रॉकी ग्रुप, आता झालेली आगरी प्रीमियर लीग, या सगळ्या अशा काही स्पर्धा ज्या सफाळ्याच्या क्रिकेटला क्रेज वाढवतात. याच मैदानावरती होणारा श्रीकृष्ण चाफेवाडीचं चाफेवाडी चषक असेल, मनोज पाटीलची स्पर्धा जी त्याच्या भावाच्या आठवणी खातीर होतं. सफाळ्याचं क्रिकेट डेव्हलप होत चाललंय आणि आवर्जून त्याचं श्रेय या सगळ्या सफाळेकरांना जातं जे स्पर्धा भरवत असतात. एक आयोजक म्हणून त्यांना कधीतरी स्पर्धा भरून पहा, अगदी त्यासाठी अफाट मेहनत लागते. अफाट मेहनत लागते, दिवसाचा रात्रीचा दिवस करावा लागतो, तेव्हा आयोजन होतं. अर्ध्या विकेट वरती टाकल्या, ऑन साइडला हुक केलाय, एलिव्हेशन मिळालंय, टायमिंग देखील जुळालाय, बॉल चाललाय सीमारेषा बाहेर. 18-33 ची गरज होती आणि पहिला वार गोखिवरेनं केलाय आणि बॉल सीमा पार आला षटकार. थँक्यू डीजे. मागच्या बॉलचा ऍक्शन रिप्ले आणि सिक्सर तिकडे लाजवाब खेचला अर्ध्या विकेट वरती आणि तदनंतर हा मारला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. डीबीएन लाईव्ह तुम्हाला दाखवतीये ऍक्शन रिप्ले. प्रेक्षक तिकडे एन्जॉय करताना कॅमेरा कधी पण येतो भावानो. सफाळेकर कुठे घाबरतात, अपना पैसा आहे तो खर्चा भी अपना. 33 लॉस ऑफ 2. व्यासपीठावरती पूर्ण महिला वर्गाचं आगमन होतं. वेलकम तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 16 चेंडू 26 धावा, 16 बॉल आणि 26 धावेची आवश्यकता. एखादी विकेट, एखादा डॉट बॉल, मॅचचं चित्र अजून रंगात आणेल. एखादा मोठा फटका, पारडं भारी होईल टीम खुशी 11 संघाचं.
बॅटन पॅड मध्ये होता, ऑन साइडला चालला डीप मध्ये मिड विकेटच्या दिशेनं. एक सिंगल त्या ठिकाणी पूर्ण झाली आहे. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे चालला. संघर्षांना प्रगतीचं आमंत्रण असतं, जो ते स्वीकारतो त्याचं आयुष्य अगदी निखरून जातं. आणि म्हटलं जातं ना, महाराष्ट्रात घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, मराठ्याशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला. आणि जर मैदान क्रिकेटचं तर संघर्षाशिवाय पर्याय नाही या विजयाच्या वाटेला. बॅकफुटला जाऊन फटका सजवला, बॅकवर्ड पॉइंटला टिपला झेल. एका विकेटची चर्चा करत होतो आणि ती विकेट आली आहे. फलंदाज बाद. आता रंगात आली या मॅच. बॉल शिल्लक मैदानावरती. इथनं अजूनही आपण पाहताय ते म्हणजे 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा मैदानावरती करायच्यात 25. कम ऑन डीजे. चौतीस धावा धावफलकावरती. विकेट गेलेल्या मैदानावरती 3. हर एक शीशा पत्थर से टूट जाता है, ऐसा शीशा तलाश करो जो पत्थर को तोड़ दे. अरे मुश्किल के घड़ियों में खुद को संभाल, इतना हौसला देखकर तेरी मुश्किल आना ही छोड़ दे. आणि क्रिकेटच्या पटलावरती अडचणी तर येतच राहतील. तिथे स्वतःला कठीण काळात इतकं सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. हाफ ट्रॅकर समोर खेचला, एलिव्हेशन कमी आहे. 1 मोर विकेट डाऊन. 34ला 4 बाद. खुश 11 गोखिवरे आणि सिल्वर स्टार अर्नाळा परत आली या मॅच मध्ये. आणि आता गोलंदाज श्रवण देखील सांगतोय, क्या लगता था नहीं लौटेंगे, अरे जब तक तोडूंगा नहीं तब तक हौसला और ये मैदान मैं छोड़ूंगा नहीं. ग्रेट कमबॅक. नेक्स्ट बॉल हॅट्रिक बॉल आहे. या मॅच मधला हॅट्रिक बॉल आहे श्रवणसाठी. पार्टनरशिपची चर्चा पण करतोय, ती झाली पाहिजे. आयुष्याचा संसार सुखाचा चालवायचा तर लाईफ पार्टनर खरं तर हॅपीनेस आणि त्या सोबतीने ऍडजस्टमेंट करणारा पाहिजे. क्रिकेटच्या पटलावरती जर जिंकायचं तर 2 बॅट्समन मध्ये ऍडजस्टमेंट, अगदी कॉम्बिनेशन, तालमेल आणि त्या सोबतीने भागीदारी, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या. हॅट्रिक बॉल. श्रवण तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. बॅटच्या समोर क्लीन बोल्ड. आली है विकेट. हथेली पर रख नसीब, तू क्यों अपना मुकद्दर ढूंढता है. अरे जरा सीख उस समंदर से जो टकराने के लिए पत्थर ढूंढता है. आणि काय कमबॅक केला. बॉल श्रवण घेतली हॅट्रिक. स्पर्धेतली नंबर 3 आणि 34ला 5 बाद. खुश 11 गोखिवरे. टार्गेट 59चं. बॉल बाकी आहे 12. रन्स बाकी आहे मैदानावरती 25 आणि अर्धा संघ मैदानाच्या बाहेर. आणि हॅट्रिक बॉल काय टाकलाय बॅटन पॅड मध्ये. परफेक्ट यॉर्कर आणि त्याचा हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अगदी बॅटन पॅड मधनं बीट केला आणि क्लीन बोल्ड. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. आणि श्रवणच्या खात्यामध्ये ऍड झाली आहे. शिवनेरी चषकातील ही विकेट हॅट्रिक हा एक नवा इतिहास त्याच्या नावावरती आहे. डीजे प्लीज. थँक्यू डीजे. 12 बॉल आणि रन्स बनवायच्यात मैदानावरती 25. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका. अरे पावली येतील कठीण प्रसंग, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत मित्रा आयुष्यामध्ये हार मानू नका. कारण आयुष्य म्हणजे छोट्या भाषेत काय, जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. अरे काही मिळाला तर नशिबाचा खेळ, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भाग पडेल. बॉल चालला डीप मिड विकेटला.
फिल्डरला टाटा बाय बाय करत चाललाय सीमारेषा पार. खुशी 11 गोखिवरे देखील सांगतीये नशिबाचं दार कधी आपोआप उघडत नाही मित्रा, ते मेहनत करूनच उघडावं लागतं. गंज पडलेला दरवाजा त्याचा टाळा पण खुलतो, फक्त चावी जपून ठेवणारा माणूस आयुष्यात सोबत असावा लागतो. आणि ते ती साथ देतोय फलंदाज मनोज, एकटा लढतोय. षटकार मारलाय त्यानं दुसरा. 40ला 5 बाद. अर्धा संघ मैदानाच्या बाहेर आहे. मग समीकरण आत्ताही बाकी आहे. 11 चेंडू 19 धावा. ही मॅच जर गोखिवरेला जिंकून दिली ना बॅटिंग करताना मनोजनं, तर आज अर्ध गोखिवरे गाव कॅप्शन वरती त्याच्या बॅटिंग व्हिडिओज आणि समोर एक लाईन टाकेल. अर्धा विकेट अगदी संघ मैदानाच्या बाहेर आहे आणि मनोज जी बॅटिंग करतोय ती लाजवाब. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. आपण चर्चा करत होतो मनोजच्या बॅटिंग बद्दल. अगदी पूर्ण गोखिवरे गाव म्हणू शकतो. आई जब बारी हमारी तब आधा किल्ला ढेर था, आई जब बारी हमारी तब आधा किल्ला ढेर था. अरे काप रहे थे विपक्षी तब भी, क्योंकि बीच मैदान के अंदर गोखिवरे का शेर मनोज जिंदा था. एकटा लढतो या मॅच मध्ये, त्याची विकेट काढणं गरजेचं आहे. सिल्वर स्टार अर्नाळाला हा फुल टॉस आहे, कसा सोडेल, पाठवला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहे. एक धाव तर झाली आहे पूर्ण आणि एका धावेवरती मानावं लागेल त्या ठिकाणी समाधान. आणि समीकरण उरलंय मैदानावरती 10 चेंडू आणि 17 धावेची गरज. 17चा खतरा खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला झाला होता अगदी ऐन दिवाळीला. 17 तारखेलाच बरोबर 3:33 भर दुपारी एक तेजस्वी सूर्य मावळला आणि त्या तेजस्वी सूर्याचं नाव होतं मराठी मनाचा मानबिंदू हिंद्र सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. त्याच बाळासाहेब ठाकरे यांचं एक वाक्य आहे, जगाच्या पाठीवरती कुठेही जा, आत्मविश्वास जर तुमच्या सोबत असेल तुम्हाला कधी कोणी पराभव करू शकत नाही. अजून एक जोडली गेली आहे सिंगल. समीकरण बदलत आहे. पहिल्या बॉलवरती वार केलाय, त्यानंतर गोलंदाजांना देखील माहोल थोडा गार केलाय. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि बनवायच्यात या मॅच मध्ये धावा, त्या म्हणजे 16. बॉल तयार. लोवा फुल टॉस. गॅप मध्ये खेळलेत. पहिल्या टप्प्यावरती जाणार बॉल सीमारेषा पार. काउकॉर्न फेसला आलाय नंबर 4. जे काय गाणं वाजलं होतं अगदी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंची चर्चा करत होतो. 8 बॉल 12 रनची गरज. सत्ता हाती नसतानाही दिल्लीपर्यंत दबदबा होता. पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा धबधबा होता. डोळ्यांमध्ये वाहणाऱ्या अश्रूंनाच मुभा, कारण साहेब आज तुमच्यामुळे मराठी माणूस या मुंबईमध्ये स्वाभिमानानं उभा आहे. स्वाभिमानाला लढतोय मैदानावरती. बॅट मनोज पडला गुडलन स्पॉट वरती, पिक केला बॅटवर आणि त्यानंतर चालला मिड विकेटला. सीमा पार आलाय षटकार. 7 बॉलचा खेळ बाकी आहे आणि आता बनवायच्या 6 धावा. मागच्या मॅच मध्ये 82 चेस झालेत आणि आता 59चं लक्ष. जिकडे पूर्णपणे पकड होती मॅच मध्ये, आधी आली हॅट्रिक, त्यानंतर फलंदाजानं आपला बॅटचा तडका दिलाय आणि इतकंच सांगतोय मनोज, आपला बॅटचा फटका प्रतिस्पर्ध्याला डायरेक्ट आपण देतो 440चा झटका. या ओव्हर्स मध्ये 19 रन्स आलेत. 12-25 ची गरज होती आणि समीकरण उरलंय 7 चेंडू 6. बॉल तयार. हा फुल टॉस. मॅच फिनिश. सामना जिंकला टीम खुशी 11 गोखिवरे आणि मनोजची बॅट फक्त इतकंच सांगतीये, नाद करा भावा पण माझ्या बॅटचा कुठे. एका हाती सामना त्यानं जिंकून दिलाय. 11 मध्ये त्यानं केले 30. अभिनंदन टीम खुशी 11 गोखिवरे आणि हार्ड लक आपण म्हणूया टीम सिल्वर स्टार अर्नाळा संघाला.
सामना संपलाय मैदानावरती आणि आपण पाहताय तो जिंकलाय खुशी 11 गोखले